आपल्यासोबत येतगाव सावंतपूर येथील काही कार्यकर्ते आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरातील आरती पार पडली, तर काय सांगाल? काल आम्ही आता वांगी जिल्हा परिषद गटामध्ये स्नेहाताई सुशांत माडिक या उभे राहिलेल्या आहेत आणि त्यांना काल आम्ही आमंत्रण केलं होतं आमच्या आरतीसाठी. तुळजाभवानी मंदिर हे जवळजवळ एक 2-4 वर्ष झालं आम्ही आता नवीन बांधलेलं आहे आणि त्यांना मान दिला. तर त्यांनी एवढ्या धावत्या वेळेत इलेक्शनचं वातावरण चालू असताना प्रत्येक गावागावी त्यांनी भेट देत असताना सुद्धा त्यातनं सुद्धा त्यांनी वेळ काढून त्यांनी आमच्या आरतीला मान दिला व आरती करून घेतली. आमच्या संघ गप्पा गोष्टी केल्या आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून पुढे कधी तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा काय जर आल्या तर मला सांगा, मी तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहीन. तुमचं आता या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान असणार? ह्या निवडणूक साहजिकच आहे. आता स्नेहाताई सुशांत माडिक कमळावर आमचं चिन्ह असणार आहे आणि सगळ्या म्हणजे महिला मंडळ आमच्या आता आरतीसाठी ज्या जमल्या होत्या त्यांचं सुद्धा निश्चित झालेलं आहे की येणाऱ्या कालामध्ये इलेक्शनमध्ये आम्ही स्नेहाताईंनाच मतदान करणार आहे. आमचं म्हणजे भाग्य एवढं आहे की कालपर्यंत आम्ही दुर्गादेवीच्या आरतीसाठी सर्व महिला इथनं गाड्या करून निवरीला जात होतो. निवरीला जायची, निवरीला त्या मागल्या आता जेव्हा दुर्गादेवी झाली तर आमच्यातल्या काही महिला तिथे गेल्या होत्या. तर स्वतः सुशांत भैयांनी त्यांना घरी जाऊन चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था केली होती आणि आज आमचं सौभाग्य एवढं चांगलं आहे की आज आमच्या देवीला ते आरती करण्यासाठी वेळ घेऊन आलेत. दुर्गा माता महोत्सव जो नेवरीमध्ये भरतो त्याबद्दल काय आपल्याला वाटतं? नाही, अतिशय सुंदर महोत्सव भरतो आणि एवढ्या भागामध्ये आतापर्यंतच्या एवढे म्हणजे दुर्गादेवी बऱ्याच ठिकाणी बसतात, पण त्यांची मॅनेजमेंट, त्यांचा कार्यक्रम आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाला जो आदर सन्मान असतोय तो त्यांच्याशिवाय दुसरीकडे कुठे भेटत नाहीये. छोट्यातल्या छोटा माणूस जरी आला आणि बारक्यातल्या बारका माणूस, आता आमचं सांगतो ना, आमच्यातल्या महिला काय गेल्या होत्या त्यांच्यातला एक जोडीदार म्हणजे भैयांच्या ह्याच्यामध्ये काम करतो. त्याने सांगितलं भैयासने की भैया अशा अशा आमच्या मळ्यातली माणसं आलेली आहेत. तर त्याने आवर्जून घरी नेलं, घरी जाऊन त्यांना नाश्ता चहा पाणी केला. म्हणजे एवढा सन्मान त्यांच्यापेक्षा आम्हाला भेटतोय. तुमच्या या ठिकाणी काय समस्या आहेत ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक झाल्यानंतर सोडवल्या पाहिजेत? नाही, आमच्या आता ह्या समस्या अशा आहेत की आम्हाला बरेच वर्ष झालं रस्ता नाहीये. त्या रस्ता त्यांनी बनवून द्यावा. परत थोडेसे शेतीसाठी पाणी जे म्हणजे पुरवतं, बंदिस्त पाईपलाईन चालू आहे ते थोडे व्हायच काम रखडलेलं आहे, ते काम त्यांनी करावं. परत आमच्या इथं एक दत्त मंदिर आहे, एक मारुती मंदिर आहे, त्यांच्यासाठी वर्गामध्ये घालून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करावा. हे आमच्या किरकोळ समस्या आहेत. सुशांत महाडिक शब्द दिलेला पूर्ण करतात? 100%, त्यात काही विषयच नाही. त्याचबरोबर सुशांत माडिक साहेबांचं आमच्या सावंतपुरावर भरपूर प्रेम आहे. प्रत्येक गणपतीला ते इकडे वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतात. आरतीचा त्यांना आम्ही मान दिला जातो. तरुण पिढीचा उद्योगधंदा कसा वाढवायचा हे त्यांच्या हातून आमची तरुण पिढी शिकत आहे. त्याचबरोबर सुशांत माडिक हे जरी उद्योगपती असले तरी आपला कडेगाव तालुका कसा उद्योगपती होईल त्यांचं बारीक लक्ष त्यांच्याकडे आहे. कडेगाव तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं तरुण उद्योजक होतील यासाठी सुशांत महाडिक यांचा प्रयत्न असतो आणि यावेळी आमच्या पूर्ण सावंतपूर गावचं या मळ्याचं मतदान त्यांनाच असणार आहे. आमच्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतील असा त्यांनी शब्द दिलाय, अशी भावना सावंतपूर गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. या ठिकाणच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये आत्ताच स्नेहा सुशांत महाडिक यांनी आरती केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने देवीला काय मागणं घातलं हेच त्यांना विचारणार आहे आणि प्रचार नेमका कसा सुरू आहे. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता मंदिरामध्ये थोड्या वेळापूर्वी आरती केली, तर देवीकडे काय मागणं केलं? देवीची आत्ताच आरती झाली आणि आशीर्वाद मागितला की मला जास्तीत जास्त मतांनी विजय मिळो आणि पुन्हा निवडणूक झाल्यानंतर या देवीच्या दर्शन घेऊन लोकांची समस्या सोडवीन. महिलांचा प्रतिसाद आज एवढी वेळ झाली तरी आरतीसाठी मोठ्या प्रमाणात आहे. हो, महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि या ठिकाणच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निवडून आल्यानंतर तुम्ही कशा सोडवणार का? हो, नक्की सोडवणार. आता काहीच वेळापूर्वी बोलणं झाले की या गावात रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे, ते निवडणूक झाल्यानंतर मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन.